भारतीय सनातन परंपरेत अक्षय तृतीया हा एक महत्वाचा आणि शाश्वत मुहूर्त म्हणून ओळखला जातो. भविष्य पुराण, पद्मपुराण आणि इतर धर्मग्रंथांच्या प्रकाशात अक्षय तृतीया ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्यासाठी एक विशेष तिथी आहे, त्याचबरोबर ती भगवान विष्णूंच्या परशुरामाच्या रूपात अवतरण्याची तिथी सुद्धा मानली जाते. भगवान विष्णूचा 6वा अवतार म्हणून पाहिले जाणारे भगवान परशुराम यांच्याशी संबंधित विविध तथ्यांवर प्रकाश टाकणे सध्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. कारण क्षत्रियांचे हितचिंतक, सामाजिक समरसता, जलसंधारण, भूमी सुधारणा चळवळीचे प्रणेते भगवान परशुराम यांना अनेकदा क्षत्रियांचे संहारक म्हणून दाखवलं जातं. त्यांच्या व्यापक कार्याची आणि व्यक्तिमत्वाची अजिबात चर्चा होत नाही, जे अत्यंत दुर्दैवी आहे. आज आपण भगवान परशुरामांच्या याच कार्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. आपल्याला ठाऊक असेल, वडील जमदग्नी यांच्या सांगण्यावरून आई रेणुकेचा शिरच्छेद केल्याची घटना ही एका आज्ञाधारक मुलाची प्रेरणादायी कथा म्हणून बऱ्याचदा सांगितली जाते. रामायण आणि महाभारत काळात संपूर्ण पृथ्वीवर क्षत्रिय राजांची राज्य होती. भगवान परशुराम त्यांचे खऱ्या अर्थाने स्वामी आहेत. परशुरामांनीच प्रभू श्री रामांना आशीर्वाद दिला होता. ते इक्ष्वाकू वंशाच्या चरित्राचे प्रतीक होते. भीष्म पितामहांचे गुरु होते. त्यांनी कौरव राजा धृतराष्ट्राला पांडवांशी करार करण्याचा सल्ला दिला आणि कर्णाला शिक्षण दिल्याचीही माहिती आहे. या अर्थाने भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू नव्हे, तर त्यांचे हितचिंतकच होते. परशुरामांनी कधीही क्षत्रियांचा नायनाट केला नाही. त्यांनी फक्त हैहय वंशातील म्हणजेच चंद्रवंशातील त्या क्षत्रियांचा नाश केला जे अन्यायी होते आणि ज्यांच्यामुळे क्षत्रिय वंशाची प्रतिष्ठा नष्ट होत होती. ज्या दिवशी भगवान परशुरामांना श्री रामाच्या रूपात योग्य क्षत्रिय कुलभूषण प्राप्त झाले, त्या दिवशी त्यांनी आपोआपच आपली शस्त्रे रामाच्या स्वाधीन केली आणि ते महेंद्रगिरी पर्वतावर गेले. खरं तर भगवान परशुराम हे सर्वव्यापी असून सर्वांचेच आहेत. सत्य हे आहे की सुदर्शन चक्र, हैहय वंश, क्षत्रिय राजा सहस्रार्जुनाच्या अवताराने एक संकट उद्भवले आणि त्यानंतर त्यांनी 21 वेळा पृथ्वीला त्याच्याशी संबंधित अहंकारी आणि अत्याचारी क्षत्रिय राजांपासून मुक्त केले आणि धर्माची स्थापना केली. जबलपूरच्या रांझी परिसराला लागून असलेल्या खमारियाजवळील मातावरमध्ये भगवान परशुरामांची सर्वात उंच म्हणजेच 31 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे, ज्यांचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही समाविष्ट आहे. परशुराम कुंडाजवळ एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. पुतळा ज्या ठिकाणी बसवला आहे त्याच्याच जवळच परशुराम पर्वताचे शिखर आहे. अनादी काळापासून स्थापित भगवान परशुरामांच्या पावलांचे ठसे आणि इतर पुरावे हे सिद्ध करतात की भगवान परशुराम येथे अनेक वर्षांपासून ध्यान करीत होते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नर्मदा माता परशुराम कुंडात अवतरली. प्रचलित मान्यतेनुसार भगवान परशुराम रोज नर्मदेवर स्नानासाठी जात असत. भगवान परशुराम दक्षिणेतही तितकेच पूजनीय आहे. त्यांनी सामूहिक विवाह सुद्धा आयोजित केले होते. म्हणून भगवान परशुराम हे सामाजिक समरसतेचे प्रतीक आहेत. त्यांनी समाज सुधारणेचे आणि शेतीचे काम हाती घेतले. केरळ, कोकण, मलबार आणि कच्छ प्रदेशात समुद्रात बुडवलेली जमीन बाहेर आणून शेती करण्यायोग्य बनवण्यात आली आणि ज्यामध्ये कश्यप आणि इंद्र ऋषींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भगवान परशुरामांनी या भागात आपल्या कुऱ्हाडीचा उपयोग विधायक कार्यासाठी केला. परशुरामाचे कार्यक्षेत्र ही गोमंतक म्हणजेच आजचे गोवा हेच आहे. भगवान परशुरामांनी सामूहिक विवाहाची परंपरा सुरू केली. अशी माहिती आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी एकाच वेळी हजारो तरुण तरुणींचे लग्नघाट बांधले. त्यामुळे हा दिवस कोणत्याही मुहूर्तविना विवाहासाठी शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. भगवान परशुराम हे एक महान योद्धा होते, ज्यांना न्यायाची आवड होती. त्यांनी नेहमी न्यायासाठी लढा दिला आणि कधीही अन्याय सहन केला नाही. न्यायाप्रती त्यांचे समर्पण इतके महान होते की त्यांनी नेहमी अन्याय करणाऱ्यांना शिक्षा दिली आणि त्यांच्या पापांचे प्रायश्चित्तही केले. पौराणिक संदर्भात परशुराम हे 7 महान व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत, ज्यांना अमर मानलं जातं. परशुराम अमर आहेत म्हणून असे मानलं जातं की आजही ते रात्री महेंद्रगिरी पर्वतावर आणि दिवसा हिमालयाच्या काही दुर्गम भागात आपल्या भौतिक रूपात वास्तव करतात. श्रीरामांना भेटल्यानंतर आणि त्यांना अवतार म्हणून ओळखल्यानंतर ते महेंद्रगिरी पर्वतावर गेले.
या पर्वतावर आजही भगवान परशुरामांचे अस्तित्व जाणवते. असं म्हणतात की धर्माविरुद्ध शस्त्र उचलण्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान परशुरामांनी हिमालयाला आपलं कार्यक्षेत्र बनवलं. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांच्या पुढाकाराने बांधलेलं भगवान परशुरामांचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या मार्गावर हे मंदिर आहे. अक्षय तृतीया, रामनवमी आणि महाशिवरात्री हे प्रमुख सण या मंदिरात साजरे केले जातात. किमान एकदा तरी आपण या मंदिरास भेट नक्कीच देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.